नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आजही आम्ही काहीतरी नवीन आणि मनोरंजक घेऊन आलो आहोत. आज पुन्हा एकदा आपण आपली प्रिय मैत्रीण रिंकी हिला भेटणार आहोत. पण तुम्हाला माहितीये का रिंकीला आज नेमका कोणता प्रश्न पडलाय ते आणि आज आपल्याला कशाबद्दल माहिती मिळणार आहे ते? या सर्व प्रश्नांची उत्तरं या सेशन मध्ये लपलेली आहेत. चला तर मग सुरू करूया आजचं आपलं सॅटर्डे स्टोरी सेशन. ए ताई, आश्चर्य म्हणजे काय असतं ग? आश्चर्य म्हणजे एखादी अनपेक्षित किंवा विलक्षण गोष्ट असते रिंकी. अनपेक्षित किंवा विलक्षण गोष्ट? मला काहीतरी उदाहरण सांग ना, म्हणजे मला समजेल. बरं, तुला आपल्या जगातील 7 आश्चर्य माहिती आहेत का? त्या 7 आश्चर्यांना पाहून विलक्षण वाटतं ना, त्यालाच आश्चर्य असं म्हणतात. ताई, आश्चर्याचा अर्थ तर समजला, पण 7 आश्चर्यांबद्दल मी फक्त ऐकलंय. त्याबद्दल मला तू थोडं सांगू शकशील का? हो, चल तर मग आज मी तुला जगातल्या 7 आश्चर्यांबद्दल सांगते. 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड म्हणजे जगातील 7 आश्चर्य. ताजमहाल, a beautiful building made of white marble. It was built by Shah Jahan in the memory of his wife Mumtaz. It is a symbol of love. तुला माहितीये का, सफेद संगमरवरी दगडापासून बनवलेली ही एक सुंदर इमारत आहे. ही इमारत शहाजहानने आपल्या पत्नी मुमताजच्या स्मरणार्थ बांधलेली. ताजमहाल हे प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. Located in Agra, this monument shines in sunlight and looks magical under the moonlight. It took 20 years to build and 20,000 workers worked on it. आग्रा येथे स्थित असलेले हे स्मारक सूर्यप्रकाशात उजळून दिसते आणि चंद्रप्रकाशात तर एकदम जादुई वाटते. आणि तुला माहितीये का, हे बांधकाम पूर्ण होण्यासाठी 20 वर्ष लागली आणि सुमारे 20,000 कामगारांनी त्याच्यावरती काम केलं. आता बघूया पुढचं आश्चर्य, द ग्रेट वॉल ऑफ चायना, चीनची भिंत. This wall is so long that some people say it can be seen from the space. ही भिंत इतकी लांब आहे की काही लोक म्हणतात ती अवकाशातूनही दिसते. It was built in ancient times to protect from enemies. आणि प्राचीन काळात शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी ही भिंत बांधण्यात आली होती. Its length is about 21,000 kilometers, as long as going across India several times. आणि ही जी भिंत आहे ना, या भिंतीची लांबी सुमारे 21,000 किलोमीटर आहे, जी भारताच्या ह्या कोपऱ्यापासून ते त्या कोपऱ्यापर्यंत अनेक वेळा प्रवास करण्या इतकी आहे. या पुढचं आश्चर्य आहे क्राइस्ट द रिडीमर, जे की ब्राझीलमध्ये आहे. दिस इज अ ह्यूज स्टॅच्यू ऑफ जीसस क्राइस्ट. इट स्टँड्स ऑन अ हिल अबाउट द सिटी ऑफ रियो इन ब्राझील, with both arms open as if hugging everyone. This statue is 30 meters tall and took 9 years to build. आणि क्राइस्ट द रिडीमर, जे की ब्राझीलमध्ये आहे, ही येशू ख्रिस्तांची एक भव्य मूर्ती आहे. ब्राझीलमधील रियो शहराजवळ असलेल्या एका टेकडीवर ती उभी आहे. आणि या भव्य मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे तिचे दोन्ही हात उघडे आहेत, जणू ती मूर्ती सर्वांना मिठी मारत आहे. आणि ही मूर्ती 30 मीटर इतकी उंच आहे आणि ती बांधण्यास जवळपास 9 वर्षे लागली. या पुढचं आश्चर्य आहे कोलोसम, जे की इटलीमध्ये आहे. This ancient building in the city of Rome is like a stadium. Long ago, warriors used to fight here and thousands of people came to watch. It was built around 2000 years ago and could sit 50,000 people at once. या पुढचं आश्चर्य आहे कोलोसियम, जे की इटलीमध्ये. रोम शहरातील ही प्राचीन इमारत एका स्टेडियम सारखी आहे. फार पूर्वी येथे योद्धे युद्ध करत असत आणि हजारो लोक ते पाहण्यासाठी येत असत. ही इमारत सुमारे 2000 वर्षांपूर्वी बांधली गेली होती आणि इथं 50,000 पेक्षा जास्त लोक एका वेळी बसू शकतील अशी व्यवस्था होती. या पुढचं आश्चर्य आहे पेट्रा, जे की जॉर्डन मध्ये. अ हिडन सिटी इन द मिडल ऑफ द डेझर्ट मेड बाय द कार्विंग माउंटन्स. Its buildings are pink and red, so it is called the Pink City. It was built by the Nebuchadnezzar around 2000 years ago and remained a secret for many years. आणि पुढचं कुठलं आश्चर्य आहे पेट्रा, जे की जॉर्डन मध्ये. वाळवंटाच्या मध्यभागी असलेले हे गुप्त शहर आहे, जे पर्वत कोरून बनवलेलं आहे. येथील इमारती गुलाबी आणि लाल रंगाच्या असल्यामुळे याला गुलाबी शहर किंवा पिंक सिटी असंही म्हणतात. हे शहर सुमारे 2000 वर्षापूर्वी नबातियन लोकांनी बांधलं होतं.
आणि अनेक वर्ष ते गुप्तच राहिलं. या पुढचं आश्चर्य आहे माचू पिचू, जे की पेरूमध्ये आहे. A mysterious city built high up in the mountains by the Inca civilization. Palaces and temples here are made with stones and without using cement. It is 2,400 meters above sea level and almost close to the clouds. आणि इंका संस्कृतीने डोंगराच्या उंच भागात बांधलेलं हे गूढ शहर म्हणजे माचू पिचू. आणि इथले राजवाडे आणि मंदिरे सिमेंटचे नसून दगडांनी बांधलेले आहेत. हे शहर समुद्र सपाटीपासून सुमारे 2,400 मीटर उंचीवर असून जणू ढगांच्या अगदी जवळ आहे. आणि आपलं शेवटचं आश्चर्य आहे चिचेन इत्जा, जे की मेक्सिकोमध्ये आहे. An ancient city of the Maya civilization, it has a large pyramid called El Castillo. People used to study stars and perform rituals here. There are 365 steps around the pyramid, one for each day of the year. माया संस्कृतीचे एक प्राचीन शहर म्हणजे चिचेन इत्जा, एल कस्टिलो नावाचा एक भव्य पिरामिड आहे. लोक येथे ताऱ्यांचा अभ्यास करत असत आणि धार्मिक विधी पार पाडत असत. या पिरामिड भोवती 365 पायऱ्या आहेत. तेथील प्रत्येक पायरी ही वर्षातील एक दिवसासाठी आहे. चला यामधील काही कठीण शब्द पाहूयात. पहिला आहे सिम्बॉल. सिम्बॉल म्हणजे प्रतीक. पुढचं आहे मॉन्युमेंट. मॉन्युमेंट म्हणजे स्मारक किंवा एक ऐतिहासिक इमारत. त्यापुढचं आहे एन्शंट म्हणजे प्राचीन. त्यापुढचं आहे एनिमीज. एनिमीज म्हणजे शत्रू. त्यापुढचं आहे सेव्हरल म्हणजे अनेक. त्यापुढचं आहे वॉरियर. वॉरियर म्हणजे योद्धा. त्यापुढचं आहे कार्विंग म्हणजे कोरलेले. त्यापुढचं आहे मिस्टेरियस म्हणजे रहस्यमय. त्यापुढचं आहे पिरामिड म्हणजे त्रिभुजाकार विशाल इमारत. रिंकी, आता तुला समजली का ही 7 आश्चर्य नेमकी कोणती आहेत ते, आणि त्यातील कठीण शब्द सुद्धा? हो ताई. तर जगातील 7 आश्चर्य तर तुम्हाला समजली. चला तर मग यावर आधारित एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सोडवूया. या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे रिकाम्या जागा भरा. तुम्हाला काही वाक्य दिले जातील. त्या वाक्यांमधली रिकामी जागा तुम्हाला योग्य शब्दांनी भरायची. चला तर मग सुरुवात करूया या ऍक्टिव्हिटीला. The dash was built by Shah Jahan in memory of his wife Mumtaz. And the right answer is the Taj Mahal. Next. The Great Wall of China is about dash kilometers long. And the right answer is 21,000 kilometers. Next is the statue of dash the Redeemer is located in Brazil. And the right answer is Christ. The Colosseum is an ancient dash in Rome, Italy. And the right answer is Stadium. Petra is carved into dash and is called the Pink City. And the right answer is rocks. Next, Machu Picchu is built high up in the dash mountains. And the right answer is ants. Next is the pyramid of the Chichen Itza is called dash. And the right answer is El Castillo. Next, the Taj Mahal is made of dash marble. And the right answer is white. Next, Christ the Redeemer stands with both dash open. And the right answer is arms. The Colosseum could sit up to dash people at a time. And the right answer is 50,000. काय मग रिंकी, ऍक्टिव्हिटी करताना मजा आली ना? हो दीदी, खूप मजा आली. अरे वा. आणि त्यासोबतच तुला माहिती आणि नवीन शब्द देखील समजले, हो ना? हो दीदी, थँक्यू सो मच. किती छान माहिती सांगितलीस. आता उद्या पण तू अशीच एक छान गोष्ट सांगशील ना? हो, नक्की. तर मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट खूपच आवडली. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? मजा आली ना? आजच्या सेशनमध्ये आपण जगातील 7 आश्चर्यांबद्दल जाणून घेतलं. आपण या गोष्टीचा अर्थ समजावून घेतला आणि त्यातले कठीण शब्द शिकलो आणि एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सुद्धा बघितली. दर शनिवारी आपण अशाच मजेदार गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकत राहू. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.